सुकन्याचं लग्न होऊन अजून 2 महिनेच झाले होते आणि ती सासरकडच्या लोकांमुळे त्रस्त झाली होती. एक दिवस रात्री सगळं काम आवरून ती नवऱ्याबरोबर क्वालिटी टाइम घालवायला खोलीत आली होती. तेवढ्यातच सासू आणि नणंद दणदणत तिच्या रूम मध्ये घुसल्या. सुकन्या चिडली आणि विचार करू लागली, हे लोक मुद्दाम माझी प्रायव्हसी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. तिचं मन रागाने भरून गेलं. तिची सासू पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, उद्या तुझ्या आत्या सासूबाई घरी येणार आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी छान बनव. बरं सांग, मला काय बनवणार आहेस? सांग, काही भिजवायचं असेल तर मी किचन मध्ये जाऊन भिजवून ठेवते. तेवढ्यात तिची नणंद सरिता म्हणाली, दादा, उद्या माझा एक प्रोजेक्ट आहे, तर मला कॉलेजला लवकर जायचं आहे. तू जरा लवकर तयार हो आणि मला कॉलेजला सोड. सुकन्याचा नवरा विहान हसत म्हणाला, अरे वा, छान केलंस, सांगितलंस. मी लवकर उठून तयार होतो. सुकन्या काहीच बोलली नाही. म्हणून पार्वतीबाईंनी पुन्हा तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, आई, तुम्हीच सांगा काय करायचं आहे. पार्वतीबाई थोडा विचार करत म्हणाल्या, असं कर, आत्यांना चाट खूप आवडतो. मी पांढरे वाटाणे भिजवून ठेवते, तू उद्या सकाळी चाट करून टाक. दुपारी मटर पनीरची भाजी आणि एखादी हिरवी भाजी करून ठेव. बाकी डाळ भात पोळी भाजी असंच ठेव. मी वाटाणे भिजवते. चालेल ना सुनबाई? सुकन्याने हलकेच मान डोलावली. सासू आणि नणंद थोड्या वेळाने बाहेर गेल्या. तेव्हा सुकन्याने सुटकेचा श्वास घेतला आणि विहानला म्हणाली, आईंना जे बनवायचं होतं ते माहित होतं, तर मग वाटाणे न विचारता भिजत घालायला हवे होते. असं अचानक आपल्या खोलीत यायची काय गरज होती? विहान शांतपणे म्हणाला, काय झालं त्यात? आई आणि सरिता आपल्या खोलीत येऊ शकत नाहीत का? तू उगाच छोटी गोष्ट मोठी करत आहेस. आता ये, लवकर झोपायला हवं. उद्या सरिताला कॉलेजला लवकर सोडायला हवं ना. सुकन्या रागाने म्हणाली, तुला झोपायचं तर झोप, मला का बोलवतोयस? असं म्हणत ती तोंड फिरून झोपली. विहान गोंधळून तिच्याकडे बघत राहिला. त्याला समजलं नाही सुकन्याला काय झालं. त्याने प्रेमाने तिचा खांदा धरून तिला वळवण्याचा प्रयत्न केला, पण सुकन्या खांदा झटकून रागाने म्हणाली, झोपू द्या मला, उद्या मला पण खूप कामं आहेत. आत्या येणार आहेत ना. सुकन्याचं हे वागणं पाहून विहानची झोप उडाली. त्याला वाटलं होतं की त्याची बायको सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहील, पण इथे तर लग्नाच्या 2 महिन्यांमध्येच वाद सुरू झाले होते. खूप वेळ विचार करून शेवटी तो झोपला. सकाळी घाईघाईने उठला तर पाहतो तर काय, कोणीतरी त्याच्या मोबाईलचा अलार्म बंद करून ठेवला होता. त्याला खूप राग आला, पण तो काही बोलला नाही आणि पटकन तयार व्हायला लागला. तेवढ्यात बाहेरून सरिताचा आवाज आला, दादा, अजून तयार नाही झालास का? मला उशीर होतोय. उशीर झाल्यामुळे विहान नाश्ता न करताच तिला सोडायला बाहेर पडला. सुकन्या मागून ओरडत राहिली, नाश्ता तरी करून जा. पण तो थांबला नाही. यावर सुकन्या चिडून पुटपुटली, कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे यांना नाश्ता करायलाही वेळ नाही. मी किती प्रेमाने यांचा आवडते कांदे पोहे बनवले होते आणि त्यांनी खाल्लेच नाहीत. आता हे जेव्हा सरिताला सोडून येतील तोपर्यंत तर पोहे थंड झालेले असतील. जर माझे छोटे दीर इथे असते तर विहानला सरिताला सोडायला जावं लागलं नसतं. पण त्यांना तर बेकारच्या परीक्षांमधून वेळच मिळत नाही. काही करत नाही, फक्त दुसऱ्या शहरात भटकायचं कारण हवं असतं. ती हे सगळं विचार करत असतानाच पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, चाट बनवायची तयारी कर ना. ती चिडून उठली आणि मनात विचार करू लागली, सगळा दिवस फक्त कामच करत राहा, तेव्हाच यांचं तोंड बंद राहतं. ती पाय आपटत स्वयंपाकघरात गेली आणि विचार करत होती, यांना काय कधी कळणार की त्यांचा मुलगा उपाशीच बाहेर गेला आहे. स्वतः मात्र भरपूर नाश्ता केला आहे. ती भांडी आपटत आपटत काम करत होती. हे पाहून पार्वतीबाई विचार करू लागल्या की आज सुनबाई इतकी चिडलेली का आहे. त्यांना वाटलं कदाचित ती थकली असेल, म्हणून त्या स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, चल, मी पण तुझी मदत करते. त्यावर सुनैना चिडून म्हणाली, नको आई, मी करते, तुम्ही जा, आरामात हॉलमध्ये बसून टीव्ही बघा. पार्वतीबाईंना सुनबाईकडून अशा कोरड्या वागणुकीची अपेक्षा नव्हती. त्या दुःखी मनाने हॉलमध्ये जाऊन बसल्या. सुकन्या पुटपुटत होती, आता तर मदतीचं नाटक करते. थोड्याच वेळात आत्या येतील, तेव्हा त्यांच्या समोर रडारड सुरू करेल. सून मला काम करायला लावते म्हणत. काही वेळाने आत्या आल्या. सुकन्याने गरमागरम चाट समोर ठेवला. तेव्हा त्या खूप खुश झाल्या आणि आशीर्वाद देऊ लागल्या. सुकन्या हसली आणि पुन्हा किचन मध्ये जाऊन उरलेलं काम करू लागली. पण तिचं लक्ष सतत बाहेर होतं की सासूबाई माझी तक्रार तर करत नाहीयेत ना. खरं तर काहीही तसं नव्हतं, पण तिला वाटत होतं की त्या नक्कीच काहीतरी कुरकुर करत असतील.
थोड्या वेळाने विहान घरी आला. त्याने नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेला. तो सुकन्याजवळ एक शब्दही बोलला नाही. तेव्हा सुकन्या पुन्हा विचार करू लागली. जर फक्त आम्ही दोघच असतो तर सकाळपासून किती गप्पा झाल्या असत्या. इथे तर नवऱ्याशी बोलायलाही वेळ मिळत नाही. फक्त स्वयंपाक करा, घरात काम करत राहा. तिच्या मनात विचार आला, जर मी विहानला स्वतंत्र राहायला सांगितलं तर किती छान होईल. हळूहळू दिवस संपत गेला. सासूबाई जेव्हा जेव्हा मदतीसाठी किचनमध्ये आल्या तेव्हा ती त्यांना बाहेर पाठवत होती. दुपारी सरिता कॉलेजहून परत आली आणि वहिनीला लंच तयार करण्यास मदत करू लागली. पण तरीही सुकन्याचं मन आनंदी झालं नाही. ती मनात म्हणाली, घरात लोक जास्त आहेत म्हणून काय मदत करणार नाहीत, तर मी काय कामवाली आहे का सगळं एकटीनेच करायला. हे सगळं त्यांचं काम आहे आणि जर आम्ही दोघच वेगळे राहत असतो तर एवढं कामच नसतं, मदतीची गरजच पडली नसती. संध्याकाळपर्यंत तिचा दीर पण परीक्षा देऊन घरी आला. घरात खूप गडबड होती, पण सुकन्याचं मन काही लागत नव्हतं. कधी दीर आवाज देत असे तर कधी नणंद थट्टा करत असे. पण सुकन्याला फक्त नवऱ्याचीच गरज होती. तिला राग येत होता, एवढ्या लोकांमध्ये नवऱ्याशी मन मोकळेपणाने बोलायलाही संधी नाही. रात्री 10 वाजता जेव्हा तिला विहानसोबत एकांत मिळाला तेव्हा ती संतापून म्हणाली, हे काय तुमचं घर आहे? दिवसभर माझ्या मागेच असतात सगळे. आपल्यालाही काही प्रायव्हसी हवी असते ना. थोडा वेळ मिळायला हवा क्वालिटी टाइम म्हणून. हे ऐकून विहान तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला, तू घरच्यांच्या समोर माझ्याशी बोल ना, कोणी थोडीच नकार दिला आहे. ती चिडून म्हणाली, तुम्हाला काही समजतच नाही. नवरा बायकोची प्रायव्हसी वेगळी असते. एक काम का करत नाहीस? तुझ्या ऑफिस जवळ एखादं भाड्याचं घर बघ, आपण तिथे राहू. विचार कर किती रोमॅन्टिक वातावरण असेल. सकाळी मी स्वयंपाकघरात काम करत असेल आणि तू माझ्या मागून येऊन मला मिठीत घेशील. संध्याकाळी आपण एकत्र गॅलरीत चहा पिऊ. कोणताही तिसरा माणूस मध्ये नाही. रात्री आपण खूप वेळ एकत्र घालवू शकतो. जरा विचार तरी कर ना याबद्दल. तुला माझ्यासोबत वेळ घालवायची इच्छा नाही का? हे ऐकून विहान तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला लग्नाआधीच माहित होतं की माझं कुटुंब मोठं आहे. मी तुला सांगितलं होतं की मी कुटुंबासोबतच राहणार आहे. तेव्हा तू काही म्हणाली नाहीस. मग आता अचानक हे नवीन हट्ट का? तेव्हा ती म्हणाली, मला माहित नव्हतं की तुझं कुटुंब असं आहे, ज्यांना एवढंही समजत नाही की नवरा बायकोंचे काही स्वप्न असतात. विहान म्हणाला, एक वेळानंतर आपण दोघही एकटे असतो. आत्ताही आपण एकटे आहोत. तक्रार करण्यापेक्षा काही सुंदर क्षण एकत्र घालवले असतेस तर बरं झालं असतं. संयुक्त कुटुंब सगळ्यांच्या नशिबात नसतं. आपल्याला एवढं चांगलं कुटुंब मिळालंय, त्याची आपल्याला किंमत करायला हवी. इतकं बोलून विहान चिडून तोंड फिरून झोपून गेला. सुकन्या तळमळली. संपूर्ण दिवस नवऱ्याजवळ वेळ घालवायला वेळ मिळत नाही आणि आता थोडासा वेळ मिळालाय तर हे पण तोंड फिरून झोपले, तेही घरच्यांसाठी. आता ती आपल्या सासरच्या लोकांवर आणखीनच चिडली होती. तिला दिवसभर गुदमरल्यासारखं वाटायचं. फक्त 2 महिन्यातच ती वैतागली होती. एका दिवशी विहान ऑफिसला जाऊन 1 तासही झाला नव्हता. तेवढ्यात ऑफिसमधून फोन आला. विहान अचानक बेशुद्ध झाला आहे. हे ऐकताच सुकन्याचे हातपाय थरथरायला लागले. सासूला जेव्हा कळलं त्याने तात्काळ आपल्या नवऱ्याला आणि लहान मुलाला फोन केला. मग त्या सुनबाईला घेऊन हॉस्पिटलकडे निघाल्या. तेवढ्यात सरिता कॉलेजमधून परतली. ती म्हणाली, वहिनी काळजी करू नका. ती शेजाऱ्यांकडे गेली आणि त्यांच्या गाडीची चावी घेऊन आली. ड्रायव्हिंग सीटवर बसून म्हणाली, चला मी लगेच हॉस्पिटलला घेऊन जाते. सुकन्या चकित झाली. सरिता गाडी चालवते? ती खूप घाबरलेली होती. सरिता म्हणाली, वहिनी काळजी करू नका. दादाला काही होणार नाही. हॉस्पिटलमध्ये सासरे आणि दीर आधीच पोहोचले होते. सुकन्या तर रडून रडून बेजार झाली होती. माझ्या नवऱ्याला नेमकं झालं तरी काय? सासरे आणि दीर डॉक्टरांशी बोलण्यात व्यस्त होते. थोड्याच वेळात सुकन्याला कळलं की विहानच्या हृदयात ब्लॉकेज आहेत आणि ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. ती घाबरून रडू लागली. तिच्या सासूबाईंनी आणि नंदेने तिला सावरलं. सासऱ्यांनी पैशाची व्यवस्था केली. दीर सगळीकडे धावपळ करत होता. संध्याकाळी सरिता कधी घरी जाऊन सर्वांसाठी जेवण घेऊन आली, सुकन्याला समजलं सुद्धा नाही. आज तिला जाणवलं, या कठीण प्रसंगी एवढं मोठं कुटुंब एकमेकांना किती आधार देत होतं. जर मी या परिस्थितीत एकटी असते तर घाबरून काहीच करू शकले नसते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ऑपरेशन यशस्वी झालं आणि विहान आता धोक्याच्या बाहेर होता. सुकन्याने सुटकेचा निश्वास टाकला. तिला अजूनही घरच्यांवर थोडी चीड होती, पण आता ती त्रासदायक वाटत नव्हती.
तिला सासू सासरे दीर नणंद यांचं प्रेम जाणवायला लागलं. सगळे तिची काळजी घेत होते, त्यामुळे तिचं मन हलकं झालं. आता ती विचार करत होती, खरंच आजकाल असं संयुक्त कुटुंब मिळणं म्हणजे नशीबच लागतं. मी उगाच चिडत होते. नवऱ्याबरोबर प्रायव्हसीच्या नादात जर मी एवढं सुंदर कुटुंब गमावलं असतं तर मी काहीच पुरली नसती. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तिने ठरवलं, विहान बरा झाल्यावर सगळ्यात आधी त्याची माफी मागायची. कारण तिने त्याचं मन दुखावलं होतं. असं इतकं सुंदर कुटुंब असूनही वेगळं राहण्याची कल्पना मनात आणून कोण आनंदी राहू शकेल? एक आठवड्यानंतर विहान हॉस्पिटलमधून घरी आला होता. सुकन्याने एकांत मिळताच सगळ्यात आधी त्याची माफी मागितली. विहान हसत म्हणाला, आता तरी तुझी प्रायव्हसी कोणी बिघडवत नाही ना? तेव्हा सुकन्या कान धरत म्हणाली, माफ कर मला. याला प्रायव्हसी बिघडवलं नाही म्हणत, तर याला कुटुंबात एकत्र राहणं म्हणतात. मीच मूर्ख होते की नात्याचं महत्व समजू शकले नाही. पण या वाईट वेळेने मला संयुक्त कुटुंबाचं खरं मोल शिकवलं. पत्नीच्या समजूतदार बोलांनी विहान भारावून गेला. त्याने तिला प्रेमाने मिठीत घेतलं. आता त्याला खात्री झाली की सुकन्या कधीही कुटुंबापासून वेगळी राहण्याचा हट्ट करणार नाही. मित्रांनो, अनेकदा आपण प्रायव्हसीच्या नावाखाली नात्यापासून लांब जातो. पण जेव्हा आयुष्यात कठीण वेळ येतो, तेव्हा हेच नाते आपली खरी ढाल बनतात. कुटुंब फक्त जबाबदारी नसतं. ते एक अशी न बोललेली सुरक्षा असते, जी तेव्हा समजते जेव्हा आपण सर्वात जास्त असहाय्य असतो. संयुक्त कुटुंबाचा खरा गोडवा तेव्हाच कळतो जेव्हा आपलं मन उघड असतं आणि स्वार्थ बाजूला ठेवून नात्यांना आपण स्वीकारतो. कधी कधी प्रायव्हसीपेक्षा जास्त महत्वाचं असतं साथ. तर मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगलं लिहायला प्रेरणा देतील. धन्यवाद.